जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, ग्रामसेवकांनो, आरोग्यसेवकांनो व भावी पोलिसांनो, निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ग्रामसेवक या पदासाठी तुम्हाला समाजसुधारक हा नवीन घटक ॲड करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण संपूर्ण समाजसुधारकावरील अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तसेच हे प्रश्न तुम्हाला आरोग्यसेवक, पोलीस भरती, IBPS, राज्यसेवा, PSI, STI तसेच सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहेत. तर चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी अस्पृश्य लोकांस विद्या शिकवण्याकरता कोणत्या नावाची संस्था स्थापन केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मंडळ नावाची संस्था. महात्मा फुले यांनी अस्पृश्य लोकांस विद्या शिकवण्याकरता मंडळ नावाची संस्था स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 2 बघू. 1890मध्ये अनार्य दोष परिहार समाज कोणी स्थापन केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोपाळबाबा वलंगकर. 1890मध्ये अनार्य दोष परिहार समाज या संस्थेची स्थापना गोपाळबाबा वलंगकर यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 बघू. दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोपाळबाबा वलंगकर. दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून गोपाळबाबा वलंगकर यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 4 बघू. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना ही विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 बघू. राजा राममोहन राय नंतर ब्राह्मो समाजाचे कार्य कोणी चालू ठेवले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे देवेंद्रनाथ टागोर व केशवचंद्र सेन. राजा राममोहन राय नंतर ब्राह्मो समाजाचे कार्य हे देवेंद्रनाथ टागोर व केशवचंद्र सेन यांनी चालू ठेवले. प्रश्न क्रमांक 6 बघू. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करून स्वतः विधवेशी लग्न करणारे कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विष्णू शास्त्री पंडित. तर अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न, परीक्षाभिमुख प्रश्न आहेत. आणि जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 7 बघू. पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते? गणेश वासुदेव जोशी. प्रश्न क्रमांक 8 बघू. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांनी. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना ही दादाभाई नौरोजी यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 बघू. सामाजिक परिषद कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महादेव गोविंद रानडे. सामाजिक परिषदेची स्थापना ही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10 बघू. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. भारत सेवक समाजाची स्थापना ही गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 11 बघू. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हमीद दलवाई. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना ही हमीद दलवाई यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 12 बघू. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आगा खान व नवाब सलीमुल्ला यांनी मुस्लिम लीगची स्थापना केलेली आहे. बघा, हा प्रश्न आला होता तलाठी, आता जे तलाठीचे पेपर झाले त्यामध्ये मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली असा प्रश्न आला होता आणि त्यामध्ये नवाब सलीमुल्ला हे ऑप्शन आपल्याला दिलेले होते. प्रश्न क्रमांक 13 बघू. मित्रमेळा ही संघटना कोणी सुरू केली? तर मित्रमेळा ही संघटना विनायक दामोदर सावरकर यांनी सुरू केलेली आहे. मित्रमेळा संघटना ही कोणी सुरू केली? विनायक दामोदर सावरकर यांनी. प्रश्न क्रमांक 14 बघू. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंद्रशेखर आझाद व भगतसिंग यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. हिंदुस्तान सोशलिस्ट
रिपब्लिकन आर्मी ही संस्था चंद्रशेखर आझाद व भगतसिंग यांनी स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 बघू. खतफोडीच्या बंडाशी कोण संबंधित होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले. खतफोडीच्या बंडाशी महात्मा फुले हे संबंधित होते. धन्यवाद.